आमचे स्टाफ पेट्रोलिंग करत होते एरियामध्ये. ते गुप्त बातमीदार आणि ASI नाझीर निजाम त्यांना गुप्त माहिती दिली की आशीर्वाद नगर सकर्दला इथे बाहेरचे काही 2-4 व्यक्ती आहेत आणि तिथे गांजाचं विक्री सुरू आहे. त्या गुप्त माहितीवरनं आम्ही ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि त्यावरून मग आम्ही सापळा रचून ती रेड केली. त्यामध्ये युनिट 4चे अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केलेली आहे. यामध्ये जवळपास 3 आरोपी अटक केले आहेत. त्यांचे नाव आहे मोहम्मद अकबर, तो राहणार तेलंगणा. दुसरा आहे मोहम्मद जासिम वल्द, तो राहणार आहे मुंबईचा. आणि मोहम्मद समीर वल्द वाजिबुद्दीन, तो पण राहणार तेलंगणाचा. यातील 2 जे मुख्य आरोपी आहेत ते फरार आहेत. त्यांचं नाव आहे मोहम्मद जहागीर बाबा अब्दुल कादर आणि दुसरा अज्जू उर्फ राणा हैदराबाद, राज्य तेलंगणाचे हे आरोपी आहेत. आणि ही मॉडेल्स जवळपास हे यापूर्वी पण इथे आलेले आहेत आणि हे इथून गांजा घेऊन जातात आणि हैदराबादमध्ये विक्री करतात, अशी यांची मॉडेल्स होती. 3 आरोपी आम्ही अटक केले, कारवाई केली. टोटल 4 किलो 365 किलोग्रामचा आम्ही गांजा जप्त केलाय आणि हे आरोपी आणि एकूण मुद्देमाल त्याचप्रमाणे 4 मोबाईल जप्त केलेले आहेत. असं एकूण 1,54,000 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे. ही संपूर्ण कारवाई माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन झाले आहे. माननीय CP सर डॉक्टर रविंद्र सिंग, सहाय्यक डॉक्टर रेड्डी सर, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी सर, डिटेक्शन सर मागणीकर सर, ACP पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण कारवाई युनिट 4चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली. अटक आरोपी आणि फरार आरोपी बाहेरचे आहे. नागपूरला कुठे यायचे, कुणाकडनं विकत घ्यायचे की विकत घ्यायचे, काय पूर्ण? आशीर्वाद नगरला ते किरायचं घर आहे साजिद म्हणून यांचं. सज्जू तो पण फरार आहे. त्याने जवळपास ते किरायाने दिलेलं होतं आणि तिथेच ते वरचं रूम रिकाम होतं. तिथं कोणाच्याच नावाची सध्या अजून भेटलेलं नाही आहे की कोणाच्या नावावर ते रेंटनं दिलेलं आहे. त्याचा तपास सुरू आहे आणि त्यामुळे बाकी त्या बिल्डिंगमध्ये खाली फर्स्ट आणि ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरला भाडेकरूच आहेत आणि वरच्या 2 रूम आहेत ते रिकामे होतं आणि तिथेच हे लोक मिळून आले. त्यामध्ये गांजा होता आणि हे सगळे तिथे हजर होते. नागपूरहून कुणाकडनं विकत घ्यायचे, काय माहिती समोर आली? बरोबर, याचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान ते समोर येईल.